काही एवढं मस्त वाटायला ना, रोडला कोणीच नाही, पाऊस पडायला मला. मी एकटा आता चहा आलोय मी इथं कारखान्यात. आता सगळीकडनं थोडस मिस झालं, मी बघितलं नव्हतं पालखी आहे वगैरे. खूप छान. फायनल कम बॅक अनदर व्लॉग. आता मी चाललेलो आहे जिमला, पण याच्यावरनं पाणी साचलेलं आहे इथं ना. त्यात आपल्याला रेनकोटची पॅन्ट ठेवायची, याच्यावर जायचं. पण त्याला किती जरी पुसलं तरी ते तसंच होणार आहे. काय हा मग आज कुठं तापवलेलं? तापूनच घेतलं नव्हतं. ए आंघोळ केलत की बुरचा सांगायल्यास. परसा काय आलं नव्हतं, आंघोळ करून घेतो आलतो. काय बुरसं बिरसं जात नाही मी कुठं. आंघोळ केलतो मी काल जिम मधून आल्यावर. मग टेन्शन घेऊ नका, गाडी आपली बंद पडलेली आहे परत. करून मस्तपैकी आवरून आता मी चाललोय परत हॉटेलवर. चार्जर घेतलाय आपला, मोबाईल मध्ये जरा चार्जिंग कमी आहे, त्यासाठी चार्जर घेतला. आता जाऊया आपण डायरेक्ट हॉटेलवर. गाडी काय आपली बैरच आहे इथं. तर चला मस्तपैकी नाश्ता करूया. नाश्त्यात आज आहे वडा आणि इडली वडा आणि मस्तपैकी चटणी सांबार. मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग जाऊया आपण डायरेक्ट आता हॉटेलवर. सकाळी ब्लॉग चालू करतो, त्यानंतर मी आत्ता ब्लॉग चालू करालो. आता जरा जरा पाऊस पडालाय आणि मी परत चाललेलो आहे हॉटेलवर. मी दुपारी आलतो घरला, पण जेवलो नाही काय नाही, तसंच जाऊन झोपलेलो निवांत. मी आता 4 वाजल्या बरोबर मी चाललोय परत आणि आता हॉटेलवर. जरा जरा पाऊस पडालाय त्यामुळे आणि चला जाऊया. काही एवढं मस्त वाटायला ना, रोडला कोणीच नाही, पाऊस पडायला मला. मी एकटा आता चहा आलोय मी इथं कारखान्यात. आता सगळीकडं आणि कोणच नाही रोडला, पाऊस पडालाय त्यामुळं कोण नाही रोडला. असं वाटलं नव्हतं की आज बाबा पाऊस पडेल, कारण की मगापर्यंत ऊन होतं, 5-10 मिनिटापूर्वी पण ऊन होतं आणि आता बरोबर पाऊस पडालाय. आणि भावा काय पण कोण नाही रोडला, मस्त वाटाले. 1400 रुपये फिटलं रेनकोटचं. नाही आम्ही रेनकोट घालून फिरालोय तेव्हा. ते पण पाऊस पडते, काय सुट्टी नाही. आता रेनकोट घातली, एकदा विषय सापडला तर चहा देऊनच मगच काढायचं रेनकोट. पाऊस येऊन दे नाही तर जाऊन दे. आणि आता बघा, आता जरा ऊन आले जरा पुढनं, मस्त वारे वाटाले. हॉटेलवर आहे मी आता. सगळी माझ सगळीकडे कारखाना जेवढी तिकडे चहा देऊन आली. पाद्याला तर 2 चहा. त्याला लेस लावून यायच नाही मग, ते बांधायच नाही. ही काय दिंडी बिंडी आली काय? दिंडी आल्या किती? काय चौगले बंदी. शिडी घातल्या तिने चढायला, ट्रक मध्ये चढायला शिडी घेतला. काय करणार पर्याय नाही, चढायला नव्हतं हे का चा घ्या. पाऊस जोरात आलेला आहे. रिक्षात किती जण बसले, एका रिक्षात किती जण आहेत मी बसले, ते उभारले ते तर बैल. दाखवतो आमच्या इथली दिंडी झाली आमच्या हॉटेल समोर. आता आहे आता इथं थांबा, इथं थोड्याच आहे तिथून जाणार अशी तिकडं. आणि आज तारीख किती आहे 17 जुलै आज, आणि आज ही वारी अजून इथेच आहे. जे ही जाते सोडा पंढरपुरात बरोबर आषाढी एकादशी दिवशी. आषाढी एकादशी ना त्या दिवशी बरोबर जाते तिथं, टेन्शन नाही. येते बघा, थांबा दाखवतो तुम्हाला. आधी बघा आता
लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर माणसं ते सगळे आहे. थांबायचं नाही आता. इथं कुठं पुढं अजून आडवा रस्ता पुढं आहे. चला पुढे जरा दोन लाईनी करा. माऊली पताकाच्या पाठीमागं बाबूजी सगळा गोंधळ झालाय. थांबवा 5 मिनिटं विश्रांती आहे. हरिपण घ्यायचा आहे. माऊली पुढे दोन लाईनी करा. हा डेरीच्या टाळायचं 5 मिनिटं विश्रांती घ्या. माऊली थांबवा. जरा पुढे थांबवा. चाललेत बघा सगळी चालत आणि पूर्ण डिसिप्लिन मध्ये सगळेजण एका साईडून चालले. 2च लाईनी डिसिप्लिन. पट्टण कडोलीत आले आहे. आता इथं थांबणार आहेत 5-10 मिनिट. हरिपाठ तेन घेणार. पूर्ण अजून भरपूर जण आल्या चालत. थोडस मिस झालं, मी बघितलं नव्हतं. पालखी आहे वगैरे खूप छान आहे. मस्त जरासं मिस झालं, मी बघितलं नव्हतं बाई. खूप छान सजवलेलं होतं. मस्त होती मूर्ती वगैरे ते नव्हती आत. तर तिने पुढं काय घेऊन गेलीत ते. एक दिंडी आल्या तुम्हाला दाखवतो. परत अनेक दिंडी आल्या बघा. अनेक दिंडी आल्या. आता सकाळी घेऊन गेली मगाशी थोड्या वेळापूर्वी आणि आता निघाल्या दुसरी दिंडी आहे. माझा पिता आहे देवाची माझी माता. माझा पिता आहे देवाची माझी माता. दिंडनेरली मधून आले. दिंडनेरली गाव जे आहे ना तिथून आले ही दिंडी. दिंडी पूर्ण पंढरपूर पर्यंत असं चालत जातं सगळीकडं. स्टॉप घेत जातात, थोडा स्टॉप घेतात थोडे अंतरावर. खरं जाता येईल. मी घरला हॉटेल वगैरे बंद केलंय. पप्पा त्यांनी पण आल्यात होतं. मी खावली चकली. मस्त पैकी सगळे मम्मी पण आल्या. आज मी बाहेर जाणार आहे. मम्मी आणि पप्पा दोघं पण गेले. त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस आहे, म्हणजेच एकनाथ मामाचा वाढदिवस आहे आमच्या. तर त्याच्या घरी गेल्यात आणि पप्पा बाहेर घेत जाणार असल्यामुळं मम्मीला आणायला मी चाललोय आता. आपली गाडी आहे खाली ना भाई. एकदमच मोबाईलचं पूर्ण स्टोरेज फुल झालेलं, त्यामुळं व्हिडिओ जरासा मध्ये पॉज झाला. पण आता परत आणि चालू केलाय. तर चला जाऊया आता. आपण डेकनवर जायला लागणार आहे म्हणजे आता आणायला मम्मीला. सो चला. मी अजून अर्ध्या वाटत पण नाही. आमच्या इथला चौक पण पार केला नव्हता. तोपर्यंत मम्मीचा परत फोन आला की माझं मी आलोय, तू काही येऊ नकोस. त्यासाठी मम्मी परत आली. आता घरात चाललोय. काय करायचं. उगाच मी उठून एवढं सगळं टीव्ही वगैरे बंद केलं सगळं आणि मी चाललेलो. पण आणि म्हणते की मी आलोय, तू काही येऊ नकोस. त्यासाठी मम्मी परत आणि आता घरला आलोय.